नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आजचा आपला विषय आहे 73वी घटना दुरुस्ती कायदा। स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज व्यवस्था ही प्रबळ करण्यासाठी आपल्या सरकारने अनेक प्रयत्न केले। त्यातले काही प्रयत्न अयशस्वी ठरले, काही प्रयत्नांनी थोडा बहुत प्रमाणात यशही मिळवलं। परंतु ही जी 73वी घटना दुरुस्ती झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने सोन्याचा काळ या पंचायत राज व्यवस्थेला आला। 1992ला या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि 24 एप्रिल 1993ला ही घटना दुरुस्ती प्रत्यक्षात लागू झाली। या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामपंचायतीला संवैधानिक अधिकार मिळाला, जो की यापूर्वी संवैधानिक अधिकार नव्हता। आपल्याला अनुच्छेद 40 मध्ये राज्य सरकारने ग्रामपंचायत तयार करावी असा आदेश होता, पण त्या ग्रामपंचायतीला विशिष्ट असे नियम नव्हते किंवा कोणत्याही प्रकारचा आराखडा नव्हता की या विशिष्ट आराखड्यामध्येच ही ग्रामपंचायत काम करेल किंवा हे विशिष्ट अधिकार आम्ही संविधानामार्फत या ग्रामपंचायतीला देतो। परंतु या 73व्या घटना दुरुस्तीमुळे ग्रामपंचायतीला एवढे प्रबळ अधिकार मिळाले आणि एवढी ताकद या ग्रामपंचायतीला मिळाली की आपण स्वतःचा विकास कोणाच्याही हस्तक्षेपा व्यतिरिक्त आपण स्वतःचा विकास करू शकू, इतके मोठे अधिकार ग्रामपंचायतीला मिळाले। 1992 पूर्वी या ग्रामपंचायती पूर्णपणे राज्य सरकारवरती अवलंबून होत्या। राज्य सरकार ठरवेल तोच कायदा आणि राज्य सरकार करेल तोच नियम, अशी काहीतरी परिस्थिती आपल्या ग्रामपंचायतीची होती। निवडणुकांचा कालावधी स्थिर नव्हता। या घटना दुरुस्तीनंतर भारतीय संविधानामध्ये भाग 9 समाविष्ट झाला। या भाग 9 अंतर्गत अनुच्छेद 243 ते 243 ओ यांचा समावेश दिसून येतो। या दुरुस्तीमुळे ग्रामपंचायत ही एक संविधानिक संस्था झाली। दर 5 वर्षांनंतर ग्रामपंचायतीची निवडणूक घेणं बंधनकारक झालं। तसेच राज्य निवडणूक आयोगाची स्थापना याच घटना दुरुस्तीमुळे झाली। ग्रामपंचायतीच्या विकास कामांना चालना देण्यासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली। या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक नेतृत्व घडवण्याला खूप चालना मिळाली। ग्रामसभेला विविध अधिकार मिळाले। कामांची अंमलबजावणी करणे, विविध कामांची योजना करणे हे थेट अधिकार ग्रामसभेला आणि ग्रामपंचायतीला मिळाले। खऱ्या अर्थानं ग्राम विकासाला चालना देणारी ही घटना दुरुस्ती ठरते। तुर्तास इथेच थांबतो। जय महाराष्ट्र।